मुंबई के कांदिवली पूर्व संभाजीनगर में पीएमसी के मुंबई पब्लिक स्कूल में 9वीं और 10वीं कक्षा के लिए छात्रों को अब दूर जाना नहीं होगा। इसका मतलब है कि स्कूल ने 9वीं और 10वीं के कक्षा के विद्यार्थियों की पढ़ाई शुरू हो चुकी है, जिससे छात्रों को अपनी पढ़ाई के लिए अब किसी और स्कूल में जाने की आवश्यकता नहीं होगी। भाजपा की पूर्व नगर सेविका सुरेखा मनोज पाटिल के अथक प्रयत्नों से 9वीं और 10वीं कक्षा का शुभारंभ हुआ है, जिसका उद्घाटन पूर्व सांसद गोपाल शेट्टी के हाथों किया गया। इस मौके पर गोपाल शेट्टी ने बच्चों का उत्साहवर्धन करते हुए बच्चों के उज्जवल भविष्य की कामना की और सुरेखा पाटिल के कार्यों की सराहना की। इस मौके पर उपस्थित शिक्षक शिक्षिकाओं ने गोपाल शेट्टी और सुरेखा पाटिल का आभार व्यक्त किया। वहीं अभिभावकों ने क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं सुपर समाचार की इस खास रिपोर्ट। आज आपल्या समोर 9वी 10वीचे उद्घाटन झाले आहे। खरंच बाई आम्हाला खूप छान वाटते की आमच्या शाळेत आम्हाला 9वी 10वीची तुम्ही सोय करून दिली, त्यामुळे मी तुमचे खूप आभार मानते। आणि आम्हाला खरंच इथून येणे जाणे शक्य नव्हते, कधी रिक्षा मिळत नव्हती, कधी बस उशिरा यायची, आमच्याकडे पास नव्हते। बाई बोलले आम्हाला की पास मिळेल थोड्या वेळात, पण त्याची प्रोसेस खूप होते, त्यामुळे आम्हाला थोडा उशीर लागेल। आम्ही कधी कधी चालत जायचो आणि आमची आधीची शाळा बैठी शाळा होती आणि आता आम्हाला इमारतीमध्ये बालवाडीपासून 8वी पर्यंत सोय होती आणि आता आम्हाला 9वी 10वीची पण सोय करून दिली आहे। हे सर्व अशक्यातून शक्य करून सुरेखाताई पाटील मॅडममुळे शक्य झाले आहे। खरंच बाई आम्ही तुमचे खूप आभार मानतो। खूप छान वैष्णवी, पाहिलं का आमच्या मुलांचं वक्तृत्व, सभागीतपणा त्यांच्या अंगात मुरलेला आहे। कधीही कुठेही उभे करा। बागा थाने परिसर में मुंबई महानगर पालिका द्वारा निर्माण किया गया हुआ स्कूल है और ये स्कूल की विशेषता ये है कि इसका भूमि पूजन भी मैंने और सुरेखा पाटिल जी ने किया और इसका उद्घाटन भी समय पर ये बिल्डिंग का काम पूरा होकर हम लोग आज कर पाए। और आज डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के स्मृति दिवस के अवसर पर इसका उद्घाटन हो रहा है। इसका मुझे बहुत ही समाधान हो रहा है, मुझे गर्व हो रहा है इस बात का। मैंने अपने भाषण में भी ये कहा कि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जी के विचार हमारे स्कूल के बच्चों के दिलो दिमाग में पहुँचे और देश के लिए मर मिटने का जो भाव है वो उनमें निर्माण हो। और इन दिनों में मुंबई महानगर पालिका के स्कूल के बारे में भी मैंने ये कहा कि 10 साल के पहले 60% के ऊपर अगर जाता तो बहुत बड़ी बात हम लोग मानते थे और आज मुंबई महानगर पालिका के स्कूल में पढ़ने वाले बच्चे 90+ मार्क से पास हो रहे हैं, ये बहुत बड़ी उपलब्धि ऐसा मैं मानता हूँ। इसलिए मुंबई महानगर पालिका का स्कूल का दर्जा बहुत तेज़ी से बदलता हुआ हम सब लोगों को देखने के लिए मिल रहा है। इसलिए मैं मुंबई महानगर पालिका के कमिश्नर को भी धन्यवाद देना चाहूँगा कि उनका बहुत ज़्यादा ध्यान मुंबई महानगर पालिका के स्कूल को अपग्रेड करने में वो लगा रहे हैं। आने वाले दिनों में और बेहतर सुविधा मुंबई शहर के सामान्य घर परिवार में रहने वाले बच्चों को मुंबई महानगर पालिका के स्कूल के द्वारा मिले, उसके लिए भारतीय जनता पार्टी पूरी तरह से प्रयास करेगी। त्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या परिसरातील जे मुलं असेल त्या पालकांना सांगा बाबा इथे ऍडमिशन घ्या। 9वी 10वी चालू झालेली आहे, याचबरोबर तिथे वह्या पुस्तक जे वर असतात त्या सुद्धा ते वर फ्री असेल। याचबरोबर अनेक ज्या छोट्या छोट्या सुविधा लागेल, एक्स्ट्रा क्लास घेणे, ज्या मुलं ज्या विषयात कमकुवत आहे त्यांना वेगळे शिक्षण देण्याचं काम मी करेल। शिक्षक मी बाहेरून जास्तीत जास्त कोणी आणू शकेल, जसं आता आमच्याकडे बघितलं तर ढेरेतही आहे, त्या 12च्या टाइमला तिथे जॉब करतात, तर त्या म्हणाला की मी 1 दिवस 2 दिवस देईन, काही मराठी आणि हिंदीची अडचण असेल। पहिलीपासून 10वी पर्यंत चांगली व्यवस्थित शिक्षक आणि काय बोलतात ते मुख्याध्यापक यांच्या याचा क्रेडिट द्यायचं तर कोणाला देणार? याचं क्रेडिट तर मुख्याध्यापक आणि आपल्या सुरेखा पाटील नगरसेविका यांना आणि आपले आता खासदार आलेले कोणचे गोपाळ शेट्टी यांना पण आमचे खूप खूप आभार आहेत। सुरेखा मॅडमला खूप आभार आहे, कारण की 1ली ते 4थी पर्यंत होती, आता शाळा 1ली ते 10वी पर्यंत झाली। खूप खूप आभार आणि अभिनंदन। पाटीलचे खूप धन्यवाद करतो, कारण आम्ही लहानपणी ह्या शाळेत शिकलेलो, तेव्हा ही 1ली ते 4थी होती आणि बैठी शाळा होती। आता ही एवढी भव्य इमारत झाली आहे ना, बघूनच खूप छान वाटते, कारण जे दिवस आम्ही काढले ते इकडच्या पुढच्या पिढीला नाही काढायला मिळणार आणि त्यांना सगळ्या काही सोयी मिळणार। त्यासाठी आमच्या नगरसेविका खूप खूप धन्यवाद। थँक्यू।
आम्ही आता हनुमाननगरला वस्तीमध्ये राहतो आणि आमच्या मुलांना एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये शिक्षण घ्यायला मिळत आहे. खरंच मॅडमचे खूप खूप धन्यवाद. पाटील माझी मुलं इकडे थैंक यू सुरेखा पाटील. मेरे लड़का बाहर जाने का नहीं बोल रहा था, 9वीं क्लास में इधर ही है और पहली से अभी तक के वही यही पढ़ रहे हैं. 3 बच्चे लोग पढ़ रहे हैं मेरे स्कूल. शाळेला जायची, चालत रिक्षा नाही भेटायची. 8 दिवस झाले. मुली लागली वरडायला की माझे पाय दुखायलेत ना. आम्ही मॅडमला फोन केला. मॅडम बोलल्या हां ओके थँक्यू. हाच इच्छा आहे की मॅडमनी शाळा 9वी 10वी चालू केल्याबद्दल माझ्या मुलीच्या जवळ ॲडमिशन झालं. हे माझी मुलगी पण बोलत होती मम्मी माझे पाय दुखते, पण मी काय करू शकत नव्हते. रिक्षा मी भेटत नव्हती टायमावर आणि सकाळी उठून लवकर जावं लागत होतं. तर मॅडमला आम्ही दोघीचं म्हणजे आम्ही 4-5 जणींनी फोन करून बोलवलं आणि त्यांनी 9वी 10वी चालू केली. त्यापेक्षा धन्यवाद. थँक्यू मॅडमचे खरंच खूप खूप धन्यवाद. मॅडम तुम्ही आमच्या मुलींसाठी खूप चांगलं हे केलं, शाळा काढलेली आहे आणि आम्ही तुम्हाला प्रोत्साहन करतो. आम्ही तुमची मुलं वाढवतो, शाळेमध्ये आम्ही ॲडमिशन करतो आणि BMCचं शिक्षण खूप चांगलं आहे. जनरल वगैरे सगळं कम्प्युटर क्लासेस सगळं BMC शाळेमध्ये शिकवतात आणि खरंच मॅडम तुमचे खूप धन्यवाद. मॅडमचं मनापासून मी आभार मानते. माझी मुलं पहिलीपासून इथं शिकतात. माझी मोठी मुलगी मी प्रायव्हेट स्कूलला टाकली होती. प्रायव्हेट स्कूलमधून काढून 3रीमध्ये तिकडचं शिक्षण बघून इथलं शिक्षण बघून मी परत इकडे काढून टाकले. आता माझी 3 मुलं इथे शिकतात आणि मॅडमचं या शाळेसाठी खूप शाळेला म्हणजे खूप मदत आहे या शाळेसाठी. आणि मुलं माझी या शाळेत आल्यापासून प्रायव्हेट स्कूलपेक्षा इथं आल्यावर भरपूर प्रगती झाली आहे मुलांची आणि सुविधा पण खूप भेटलेल्या आहेत. आणि आता माझी मोठी मुलगी 9वी तिथं आता सध्या भाषण केलं ना ते माझी मुलगी होती. आणि आता अशोकनगरला जायला यायला मुलांना खूप म्हणजे लांब पण पडत होतं. आम्ही राहतो आता लोकमान चाळीत आणि चाळीतून अशोकनगरला जाणं हे खूप मुलांसाठी हे होतं आणि त्रासदायक होतं. आणि रिक्षा कधी भेटते कधी नाही आणि एवढं मुलांचं वजन दप्तरी घेऊन जाणं येणं आणि बसची सुविधा झाली नव्हती. मग मॅडमना सांगितलं तरी मॅडमनं आमचं हे ऐकून मनावर घेतलं आणि आमच्या मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मॅडमचं खूप खूप आभार मानते. धन्यवाद. काय बोलणार आता? तुमचं नावाची भरपूर कौतुकी चालू आहे इकडनं आणि काय बोलणार आता? पण शाबासकीचं काम केलं तेव्हा पुढे तरी काम करायला अजून प्रोत्साहन मिळते. तरच आज या ठिकाणी जी शाळा संभाजीनगर मनपा शाळा होती ही शाळा 1ली ते 8वी होती. एक सुंदर इमारत उभी केली. एक बैठकशाळेची इमारत उभी केल्यानंतर 8वीपर्यंतच वर्ग होते. पालक अनेक आमच्याकडे आले आणि तेव्हा पालकांची वारंवार मागणी होती की 9वी 10वी करा. कारण ही 9वी 10वी अपुर्ली शाळेमध्ये असायची आणि कोणी पालकांना मुलांना लांब पाठवणं म्हणजे कुठेतरी भीतीचं वातावरण असतं. कामाला जायचं त्या मुलांकडे लक्ष ठेवायचं आणि आज या ठिकाणी खरंच खूप प्रयत्न करावे. या प्रयत्नाच्या मागे अतुल नारकर साहेब, दरेकर साहेब, गोपा शेट्टी साहेब यांच्या सगळ्यांचाच सोबत होती आणि कुठेतरी या एवढं सोपं नसतं प्रत्येक गोष्टी आणि त्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने या ठिकाणी आज फार आनंदाचा दिवस आहे 2025 की 9वी 10वीचे वर्ग पहिल्यांदा मराठी माध्यम. तिथं असं म्हटलं जातं ना की मराठी शाळा बंद पडायला. एक तुम्ही उदाहरण मी तुम्हाला नव्हे तर जर तुम्ही सुविधा चांगल्या दिल्या, शिक्षक वर्ग चांगले दिले, कोणतीही शाळा बंद पडणार नाही. याचं उत्तम उदाहरण आज आमची संभाजीनगर मनपा शाळा आहे की विद्यार्थ्यांची इतकी संख्या वाढली की आज पालक अजूनही चालू आहेत ॲडमिशन. म्हणजे मराठी शाळा वाढवायच्या असेल तर तिथे सगळ्या सुविधा देणे गरजेचं आहे आणि सुविधा दिल्या तरी आज मी मराठी म्हणतो तर आपोआपच मराठी या ठिकाणी टिकून राहील असं मला वाटतं. थँक्यू.